जय शिवराय मित्रांनो, शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण आज आपल्या चॅनल तर्फे शेतकऱ्याला कृषी अवजारे, ट्रॅक्टर, ट्रॉली आणि महाडीबीटीद्वारे जे ट्रॅक्टरचे अवजारे मिळत असतात त्याचे आपण रजिस्ट्रेशन महाडीबीटीद्वारे कसं करावं याची आपण सविस्तरपणे माहिती देणार आहोत. तर ती रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत आपल्या मोबाईलवरून कशी आहे हे आपणास आज मी सांगणार आहे. तरी सर्वांनी व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण महाडीबीटीवर ट्रॉलीचं रजिस्ट्रेशन करत असताना महाडीबीटी फार्मर लॉग इन या वेबसाईटवर क्लिक करून नंतर ॲग्री लॉग इन महाडीबीटी या वेबसाईटवर क्लिक करायचे आहे आणि नंतर आपला फार्मर आय डी तयार ठेवायचा आहे आणि फार्मर आय डी हा आपला न चुकता टाकायचा आहे. जर फार्मर आय डी आपला चुकला तर तुमचे प्रोफाईल ओपन होणार नाही, त्यामुळे आपला फार्मर आय डी हा न चुकता टाकायचा आहे आणि आपला OTP हा आधार लिंक नंबरवर येत असतो, त्यामुळे आपला मोबाईल पण सोबत ठेवायचा आहे. तर शेतकरी आय डी टाकल्यानंतर OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचे आहे. तुमचा OTP हा गेलेला आहे. नंतर OTP तपासा या बटनावर क्लिक करायचे आहे. नंतर तुमची प्रोफाईल ओपन होईल. त्यानंतर प्रोफाईल आपली 100% भरलेली आहे का हे पाहायचे आहे इथं आणि नंतर घटकासाठी अर्ज करा या बटनावर क्लिक करून कृषी यांत्रिकीकरण समोरील बाबी निवडा या बटनावर क्लिक करायचे आहे आणि नंतर निवड करामध्ये सुरुवातीला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या बटनावर क्लिक करून तपशील निवडा. तर तपशील काय निवडायचा आहे, तुम्हाला ट्रॅक्टर जर ऑनलाईन करायचं असेल तर ट्रॅक्टरवर क्लिक करायचं आहे किंवा तुम्हाला ट्रॅक्टर चलित पॉवर चलित अवजारे घ्यायचे असतील तर त्याच्यावर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर HP श्रेणी निवडा. तर आपल्याला मोठ्या ट्रॅक्टरचे अवजार निवडायचे असेल तर 35 HP पेक्षा जास्त या बटनावर क्लिक करायचे आहे किंवा छोटे ट्रॅक्टर असेल तर 20 BHP पेक्षा जास्त ते 35 BHP या बटनावर क्लिक करायचे आहे. जर आपलं छोटं ट्रॅक्टर असेल तर 20 ते 35 BHP आणि यंत्रसामग्रीमध्ये वाहतूक साधने या बटनावर क्लिक करून तुम्हाला मशीनचा प्रकार निवडायचा आहे. तर आपलं छोटं ट्रॅक्टर केल्यामुळे आपण ट्रेलर ट्रॉली क्षमता 3 टन क्षमतेपर्यंत या बटनावर क्लिक करून मी यापूर्वी संमतीशिवाय कृषी यंत्र अवजार घेणार नाही, मला जर लॉटरी लागणार ते घेणार नाही आधी असं तुम्हाला त्यांच्या सहमत द्यायची आहे. माझ्या कुटुंबातील माझ्या ट्रॅक्टर मालकीचा पावटला आहे आणि जतन करा या बटनावर क्लिक करायचे आहे आणि जर तुम्हाला याच्यामध्ये जर दुसरा ऑप्शन निवडायचा असेल तर येस करायचे आहे, नसेल करायचा तर नो करायचे आहे. तर आपण नो करूयात. तर नंतर आपण अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून ओके या बटनावर क्लिक करायचे आहे. नंतर पहा या बटनावर क्लिक करून आपण खाली चेक करायचं आहे की आपली ट्रॉली ही रजिस्ट्रेशन झाली आहे का नाही. ते आले इथं ट्रॉली क्षमता 3 टन क्षमतेपर्यंत आणि इथं काय आहे या योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील. तर या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर या करा या बटनावर क्लिक करायचे आहे. आपले देय यशस्वी, तर आपल्याला मेसेज आला आहे देय यशस्वी म्हणून. तर आपल्याला अर्ज झाला आहे किंवा नाही हे कसे कळेल, तर छाननी अंतर्गत अर्ज या ऑप्शन मध्ये जाऊन आपला अर्ज चेक करायचा आहे, अर्ज सक्सेसफुल झाला आहे किंवा नाही. तर आपण अर्ज पाहायचा आहे कुठं आला आपला अर्ज. अर्ज ताबडतोब दाखवत नाहीये.
तर आता अर्ज आला आहे. 3 टन क्षमतेपर्यंत ट्रेलर ट्रॉली, पॉवर टिलर चलित, ट्रॅक्टर चलित, पॉवर चलित अवजारे. तर आपण याची पावती पण पाहू शकतो. तर ही याची पावती आहे आपण केलेल्या अर्जाची. आपण आता ट्रॉलीचं पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की आपण कसा अर्ज करायचा आहे. तर आपण आज ट्रॉली या घटकासाठी अर्ज कसा करायचा ते आपण सविस्तरपणे पाहिलं आहे. जर आपला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जर आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन कृषी अवजाराची माहिती, शेतीबद्दल माहिती, पीक विम्याबद्दल माहिती, सोलार बद्दल माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब जर कराल तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची आपल्या माहिती मिळेल. धन्यवाद.